हॅलो गाईज, नमस्कार. तर आम्ही चाललो केरळ ट्रिपला. तर काय ना की आम्ही चौक फाट्यावरती सगळी आपली बाकीची जी गँग आहे ती येणार आहे. विकास, प्रिन्स, आनंद, दर्शुमाऊ. तर आपल्याला मग तिकडनं 4 व्हीलर आहे. आता आपल्या मामाची गाडी आहे, ऑटोमध्ये चाललो आहे आम्ही आपल्या घरून. आणि ट्रेनमध्ये जाणार आहोत म्हणून असा लुक केला आहे आम्ही. बघा, आम्ही आहोत तशीच निघालो आहे, जास्त काही हे केलेलं नाही आहे. तिथे जाऊन आम्ही शायनिंग करणार आहे ना शिवा? तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत नक्की कनेक्ट राहा. खूप दिवसांनी ब्लॉग केला आहे, मोठा फुल ब्लॉग असणार आहे हा. तर पूर्ण ब्लॉग नक्की बघा. तर गाईज, ठरल्याप्रमाणे सगळे चौक फाट्याला आलेले आहेत. 3 गाड्या आहेत. इकडनं आपल्याला इनोवा आहे, विकासची गाडी आहे आणि अजून एक प्रिन्स मामाची गाडी आहे. सो इकडनं आम्ही निघतोय रेल्वे स्टेशनला जायला, पनवेलला. तर आपण भेटूयात आता डायरेक्ट पनवेल स्टेशनला. गाडो ऐकर, खुशी ऐकर. तर आता सगळ्या पनवेल स्टेशनला पोचल्यानंतर सगळे बॅग्स वगैरे काढल्यात आणि आता ह्या बॅग घेऊन आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर 4 वरती. तर गाईज, फायनली आम्ही प्लॅटफॉर्मवरती पोचलेलो आहोत. आणि आता किती वेळ झाली? कदाचित आमचा आवाज येणार नाही, इथे बाजूलाच ट्रेन लागली आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही. दर्शनावा आणि आमची लाडकी शार्वी इथे आहे, बघू शकता तुम्ही. आणि फर्स्ट टाइम ट्रेनचा प्रवास आहे. बेकारी झाली, आपण गावागोम. बघितलं, 7 किती महिन्याची? 10 महिन्याची. आणि बाय करते तुम्हाला. एवढ्या सगळ्या बॅग्स आहेत आमच्या. एवढ्या दिवस आहे ना आम्ही फक्त कारचा प्रवास केला आहे. फर्स्ट टाइम ट्रेनने चाललो आहे, त्याच्यामुळे कसा एक्सपिरियन्स असणार आहे माहिती नाही आहे. बघूयात नक्की कसा प्रवास होतो आहे आपला. या जिजूच्यामुळे सगळं सहन करतोय. जिजू, आपण एवढ्याला अर्धवट असतो. जिजू, आज तुमच्यामुळे माझा भाऊ सहन करतोय सगळ्या. तर बघू शकता आमचे 2 कंपार्टमेंट आहेत आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र बसायचं आहे. कसे आम्ही ऍडजस्ट केले बघा सगळं. आणि विकास मामाने टूर बुक केली. आमची चुकी झाली की आम्ही लक्ष नाही दिलेलं. आम्ही डायरेक्ट येऊन गाडीत बसलोय. अर्धे तिकडे, अर्धे सीट इकडे. आणि विकास मामा काय बोलतोय बघा. बाईच्या नवऱ्याची आम्ही सगळे फ्लाईटनी चाललो होतो, पण ही बोलते का नाही आपल्या ट्रेनने जायचं. हा माणसाकडे फोकस कर. घाबऱ्या माणूस. हा माणूस घाबरतो, फ्लाईटला घाबरतो. त्याच्यामुळे हा पूर्ण प्रॉब्लेम झालाय, बाकी काही नाहीये. थँक्यू. आणि आम्हाला फ्लाईटनेच जायचं होतं आणि हे सगळं आम्ही ऍडजस्ट फक्त या बोराडेमुळे करतोय. आणि ह्या काळ्या विक्यामुळे. खुशी, अरे आणि लाडू, तुम्हाला कसं वाटतंय? अरे तुला कसं वाटतंय? बोल. लाडू कसं वाटतंय? नक्की. ओके, बाय. तर गाईज, फायनली निघाले भाऊ. आम्ही आता कुठे बसतोय विकास? कुठे बसतोय? कलुवाला पोहोचतोय. कलुवाला आपला गाडीचा ड्रायव्हर येतो. आता आम्ही पोहोचतोय. अर्धे आम्ही सगळेजण इकडे आहोत आणि
बोललो होतो तुम्हाला ही करू बोललो होतो अशी तिकडून आपल्या डायरेक्ट मग ए माकडा थँक्यू सो मच. गेला मामा गेला ठीक आहे नंतर बस की नंतर बस. फायनली गाडीत बसलेला आहे गाईस तुम्ही बघू शकता. छान आता सगळी ट्रिप अख्खी विकेच्या हातात आहे. आम्हाला काही माहिती नाही कुठे जायचंय कुठलं हॉटेल आहे काय पडशील जरा दे. आता आम्ही आहोत मुन्नारमध्ये. मुन्नारच्या प्रेस्टीज हॉलिडेजमध्ये आम्ही आज स्टे करतोय आणि आमचा जनस्टे हा प्रिन्सेस ऑफ द मुन्नार या हॉटेलमध्ये आहे. ओके दुपारचं जेवण आमचं व्हेजवाल्यांचे पूर्ण गेम झाले. आमचं ओके होतं ॲव्हरेज होतं ठीक आहे मिळालं. आता बघूयात आता डिनर आम्हाला कसा मिळतोय. कशी खाली आहे कोणत्या हॉटेलला जायचंय. खाली खाली हा ब्रेकफास्ट देते मग म्हणून बोललेली ते घालायचं ना मॅचिंग झालं असतं सगळ्यांना. कुठे चालला तिकडे का नाहीये त्या हॉटेलला का चाललोय आपण. ऍक्च्युली आपली मेन बुकिंग किती दोन दिवसाची. बिल्डिंग का नाम अलग अलग है. रेस्टोरेंट कॉमन है और हर रेस्टोरेंट में ब्रेकफास्ट अलग अलग है. तू येणार का नाही आमच्या बरोबर. अक्का भाव आहे सोबतीला येणार का नाही बोलतो. मला करायचे मला आवडते मला काय करायला. तू आमच्या भावाच्याकडे बघूच नको. ये बहुत गलत बात है ऐसा नहीं चाहिए. तुम्ही काय म्हणताय जीजू. मी सबसे प्यार करते तुम बोले की डर. हम उसको लेके जाने वाले किंमतच नाही का. म्हणजे आम्ही येडे. आम्ही 1600 किलोमीटर आलो आम्ही येडे म्हणजे आम्ही येडे. आपण घराच्या कार्यक्रमांना आलोय का. तसं नाहीये नाही बरोबर कोणीच करायची नाही. तुम्हाला माझा स्वभाव माहिती. बरं ऐकशील का तुम्हाला माझं बरं कॅन्सल कुणीच नाही करायची. रूमवर बसून राहायचं कुणी नाही करायची. रूमवरती बसून राहा. निगेटिव्ह काय करता. पण ती विषयाची परीक्षा का घ्या. अरे असं थोडी. हो एक काश्मीरचा प्लॅन करूयात एक दिवस. एक आणि जीजू तुम्ही काय बोलाल काश्मीर बद्दल. हा येणारच नाही. तुझं काय म्हणणं आहे काश्मीरच्या बद्दल. जीजू को पूछो. जाऊ ना. आता विषय कसला आहे बुकिंग करायची. ही ट्रिप झाली का लगेच बुकिंग करून. मॉर्निंग सगळ्यात पहिले म्हणजे मी बोलत असं सगळं विक्याला काय विचारते तर विक्यानेच ट्रिप अरेंज केली आहे तर त्याला सगळं माहिती आहे. आम्हाला एवढं काही माहिती नाही आहे. सांग विक्या मामा. थांबच एक मिनिट थोडासा मी बिझी आहे. एक मिनिट मला मोबाईल खोटारडा आहे हा विक्या. सांगत पण नाहीये. आता आम्ही मुन्नारला आहोत आणि विक्या मामा तुला काय प्रॉब्लेम आहे सांगायला. काय सांगायचंय. आपण कुठे चाललोय आता. आता आपण मुन्नार फिरायला चाललोय. त्याच्यामध्ये रोज गार्डन आहेत फ्लॉवर गार्डन आहे त्याच्यानंतर जंगल सफारी आहे. आम्ही जीप लाईन सुद्धा करणार आहोत. तुम्ही लोक कारण मला अलाव नाहीये
मला शिवाच्या बाबांनी सांगितले अजिबात हे काय करायचं नाही आहे. तर मला रात्री खूप जास्त त्रास झाला आहे. शिवा वगैरे छान झोपलेली आहे. शिवा हाय कर, लाडू हाय कर. कसे क्यूट दिसत आहेत ना सगळे. हे बच्चा पार्टी खूप छान दिसते. आणि आम्ही दोघांनी मॅचिंग केलंय. आणि ही आपली लिगो गाडी आहे. आम्ही दोघांनीच नाही तर आम्ही तिघांनी, आर्य, मी आणि हे. खूप छान व्ह्यू आहे इथं. आणि मला रात्री खूप त्रास झाला, खूप डोकं दुखत होतं माझं. आता ओके, पण तरी गोळी घेते नाही का. बघू शकता तुम्ही आता इथली. नाश्ता कसा आहे? नाश्ता मग कालपासून कसं वाटतंय तुला? असं वाटतंय ना पूर्ण? काल ओके तरी होतं डिनर ॲव्हरेज. तुझा काय रिव्ह्यू असेल? ती चांगली आहे घेऊन कसं वाटलं? आपला प्रिन्स मामा स्वतः शेफ आहे. तो एकदम टेस्टी जेवण बनवतो. आणि आनंद मामा आमचा टेस्टी जेवण जेवतो. 5 स्टार हॉटेलचा शेफ आहे. हा 5 स्टार हॉटेलचा शेफ आहे. त्याचा स्वतःचा रिझॉर्ट असल्यामुळे तो हो वेळेला ढाकला काहीतरी आणि चला. शिवा तुला तुझे हे. तर गाईज हा तर फर्स्ट डे आहे आज टूरचा. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच पोस्ट होईल. नाही छान लागत आहे.